पहा, a card is drawn at random from a pack of well shuffled 52 playing cards. Find the probability that the card is drawn is an as a spade. आता पहा बेटा, एकूण किती कार्ड्स आहेत? प्लेइंग कार्ड्स 52 आहेत. मग त्या ठिकाणी काय म्हणता येतं? नंबर ऑफ कार्ड्स आर 52. ओके, देअरफॉर एन ऑफ एस किती येतं बेटा? एन ऑफ एस येतं 52 येतं. ओके, आता पहा बेटा, पहिला काय म्हणलं? फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट कार्ड ड्रॉन इज अन लेट इव्हेंट ए काय आहे? एन एस आहे. एस सॉरी. आता एस किती असतात? एस म्हणजे एक का? बघा, हे असला ना का? ए किती असतात? एकामध्ये असतात 4. ए 1 2 3 आणि 4. देअरफॉर एन ऑफ ए किती आलं? एन ऑफ ए आलं 4. मग आता आपल्याला ह्याच्यातून काय मिळते? पी ऑफ ए मिळतो. काय असतो पी ऑफ ए? एन ऑफ ए डिवायडेड बाय एन ऑफ एस. 4 डिवायडेड बाय एन ऑफ एस किती आहे? 52. 13 1 13, 13 2 26, 13 3 39, 13 4 52. मग पी ऑफ एचं उत्तर किती आलं? 1/13. आता बघा, लेट इव्हेंट बी काय आहे? अ स्पेड आहे. अ स्पेड. आता स्पेड म्हटलं तर ते हर्ट सारखं काहीतरी असते बघा का? असं हर्ट काहीतरी राहते, त्याच्या खाली राहत नाही का? मला काय त्याच्यातला नॉलेज नाही पत्त्यातला तेवढा. तरी पहा, पुस्तकामध्ये दिलेलं आहे स्पेड एका ठिकाणी, त्या ठिकाणी जाऊन बघा तुम्ही स्पेड काय असतात. लक्षात घ्या, एकूण 52 पत्ते, 4 प्रकारचे पत्ते असतात बघा. एक अशा प्रकारचे असतात, एक अशा प्रकारचे असतात, एक अशा प्रकारचे असतात, आणखीन एक कसं असतं रे? एक झाड टाईप राहते बघा का? अशा प्रकारचे असतात. ॲक्च्युली लेकरांना असले काही गणित देऊच नाही खरं तर. लहान वयातच सवय लागून जाते लेकरांना. चला पहा, इव्हेंट बी स्पेड. आता किती असतात स्पेड? तर नंबर ऑफ स्पेड्स इन अ पॅक आर 13. देअरफॉर एन ऑफ बी बरोबर काय येतं बेटा? 13 येतं. देअरफॉर पी ऑफ बी बरोबर काय येतं? एन ऑफ बी डिवायडेड बाय एन ऑफ एस. म्हणजे 13 भागिले काय येतं? 13 भागिले एकूण किती होते? 52 कार्ड. 13 1 13, 13 2 26, 26 1 26, 26 2 52. मग आन्सर काय आलं बेटा? सर आन्सर आलं पी ऑफ ए बरोबर 1/13 आणि पी ऑफ बी बरोबर आलेला आहे 1/4. अशा प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ह्या ठिकाणी तुमचे प्रॅक्टिस सेट हा पूर्णपणे संपलेला आहे. आता आपल्याला ह्या ठिकाणी प्रॉब्लेम सेट घ्यायचा आहे.